सुरेश करमाडींना नोटीस देताना तेव्हा मात्र कुठं होता तुझा धर्म असा प्रश्न विचारला पाहिजे। कायद्याच्या विविध संस्थांना त्यांचं कामच करू द्यायचं नाही। राजकीय नेता म्हणून आपल्याला काही विशेष कवच लाभलं आहे असा भाव आणायचा। आपल्या सर्वांना माहिती आहे की देवेंद्रजींना ही नोटीस मागच्या सरकारमध्ये गेला होता, प्रवीण दरेकरांना नोटीस गेला होता। आपल्याला जाणीव आहे की नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवण्यात आले होते, तेव्हा मात्र ती लोकशाही होती। आणि आता आपल्याला एखाद्या संदर्भात फक्त विचारणा केली तरी इतकं त्रास वाटावा, इतका राग यावा हे काही लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही। अजितदादा महाविकास आघाडीसोबत असते तर मुख्यमंत्री झाले असते, चांगलं वातावरण असते। जयंत पाटील खरं तर जयंत पाटील साहेब अजितदादा असते तर मुख्यमंत्री झाले असते असं आता सांगताय, तेव्हा सांगितलं असतं तर त्याचा फायदा आहे। आता हा नवीन डाव आहे की त्यांना असं सांगून आपल्या बाजूनी जो होणारा पराभव आहे त्याला काही डागडुजी करता येईल का, हा एक असफल प्रयत्न आहे। जयंतराव आमचे मित्र आहे पण त्यांचा या प्रयत्नाला आता यश येणार नाही। महायुतीच्या तिन्ही पक्षांनी वेगवेगळे सर्वे सुरू केलेले आहे उमेदवार निवडींच्या बाबत, तुम्ही कसं बघता या सर्वेकडे? नाही, हा एक मला वाटतं की प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वे करतो। महाविकास आघाडी असेल किंवा देशामध्ये इंडिया अलायन्स असेल, आपापल्या पक्षाच्या माध्यमातून आपलं आकलन करणं आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। फक्त निवडणूकच नव्हे तर काही राजकीय पक्ष 5 वर्षसुद्धा योग्य पद्धतीने जनतेच्या मनात काय आहे हे समजून घेण्यासाठी सर्वे करत असतात। तिन्ही पक्ष वेगवेगळे सर्वे, जागा वाटपाचा गोंधळ दूर करण्यासाठी वेगवेगळे सर्वे सुरू असतात। आपापल्या सर्वे म्हणजे फक्त जागांसाठीच नसतात। आपण ज्या योजना प्रस्तावित करतो त्या योजनांबद्दल लोकांचं काय मत आहे, विविध विषयावर जनमानस काय विचार करतो आहे, अशासाठी सुद्धा या गोष्टी घडत असतात। आणि म्हणून फक्त सत्ता, सीट वाटप, सीट शेअरिंग यापुरता सर्वे कधीही नसतो। या सर्वेमध्ये लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना जी वीज माफी दिली त्याबाबतही विचारणात मतं जाणून घेतले जातात। निश्चितपणे इतर बाबतीतही मतं जाणून घेतले जातात। महाविकास आघाडीबद्दल काय मत आहे, महायुतीबद्दल मत काय आहे, आणि या माध्यमातून आपल्याला योग्य दिशा प्राप्त होते। निगेटिव्ह रिपोर्ट असल्यास तिकीट कापले जाऊ शकतात असे एक माहिती आहे, तुम्हाला काय वाटते की सर्वेमध्ये? नाही, याच्यामध्ये काय सर्वेमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट असेल, एखादा उमेदवार निवडून येत नसेल तर निश्चितपणे गंभीरपणे त्याचं आकलन केलं जातं। पण फक्त सर्वे रिपोर्ट हा कोणाची तिकीट कापण्याचा आधार होत नाही। सर्वे रिपोर्ट जनतेच्या मनात काही भाव जरी असेल तरीही तो अतिशय त्रोटक स्वरूपामध्ये असतो। कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, तिथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या मनात काय आहे, एकूण त्या उमेदवाराची प्रतिमा काय आहे, विरोधात कोण उभा राहतो, असं इतक्या अगोदर केलेल्या सर्वेच्या आधारावर एखाद्या उमेदवाराच्या विजय प्रभावाचं विश्लेषण करणं हे काही पूर्णतः योग्य ठरत नसतं। अजितदादा आणि शिंदे सर्वेचे ओव्हरऑल रिपोर्ट्स कसे आहेत? कारण की संजय राऊत म्हटले की निगेटिव्ह रिपोर्ट्स आहे महायुतीचे, नाही, मला वाटतं की त्यांचा शब्द जो आहे तो सुटला। महाविकास आघाडीचे निगेटिव्ह रिपोर्ट आहे असं म्हणण्याच्या ऐवजी ते महायुतीचे रिपोर्ट म्हणाले असतील, किंवा जे त्यांचा सर्वे करणारा महाविकास आघाडीचा त्याला भीती वाटली असेल की आपण यांना निगेटिव्ह सर्वे दिले तर पैसे देणार नाही, त्या भीतीपोटी खोटा सर्वे देण्याची शक्यता नाकारता येत नाही। संघ राजकारणापासून वेगळा आहे परंतु संघही मदत करणार या निवडणुकीत अशी माहिती आहे, काय संघ राजकारणापासून अलिप्तच राहतो। संघ मदत करणे किंवा न करणे हा विषय नसतो। संघाची भूमिका राष्ट्रभक्तीने प्रेरित जो व्यक्ती काम करेल त्या व्यक्तीला अप्रत्यक्ष समर्थन देणं ही संघाची भूमिका आहे। संघ कधी मंचावर, स्टेजवर, मोर्चामध्ये संघ कधीही येत नाही। संघ ही देशभक्तीची भावना, त्याचं बीजारोपण करणारी संघटना आहे। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, देशासाठी वंदन करणारी संघटना आहे। अजितदादा आणि शिंदेंची अपेक्षित यश मतं जी आहेत ती मिळाली नाही असे स्पष्टोक्ती फडणवीसांनी दिलेली आहे। मग याची माहिती नाही आणि फडणवीस साहेब असं म्हणणार नाही हा माझा विश्वास आहे, कारण असं म्हणायचं असतं तर आमच्या कोर टीममध्ये अनेकदा हा विषय आला असता। हो, दिवाळीनंतर विधानसभा लागण्याची शक्यता आहे, ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये निकाल असं
नाही, माझं व्यक्तिगत रीतीने वाटतं की ऑक्टोबरमध्येच निवडणूक होईल. पहिल्यांदा वाटायचं पुढे जाऊ शकते, पण मग 3 राज्याच्या 3 निवडणुका 3 महिन्यात येतील. कारण हरियाणा 5 नोव्हेंबरपर्यंत हरियाणाचं सरकार स्थापन करायचं आहे, महाराष्ट्राचं 26 नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झारखंड. तर मग हरियाणा महाराष्ट्र हा एकत्र घेण्याची शक्यता आहे आणि ती असेल तर मग ती 25 ऑक्टोबरच्या अगोदर घ्यावी लागेल असं माझं मत आहे. मला माहिती नाही, शेवटी निवडणूक आयोगाचा तो अधिकार आहे, हा अधिकार नाही. पण सहज एक राजकीय कार्यकर्ता म्हणून जर विश्लेषण करायचं असेल तर ऑक्टोबरमध्ये निवडणुका येऊ शकतात असं माझं मत आहे. काल दिल्लीमध्ये संघाचे आणि भाजपचे ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली, त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून महिला किंवा ओबीसी राहणार अशी चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, महिला पहिल्यांदा ओबीसी किंवा ओबीसी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष? असं आहे, भारतीय जनता पार्टी जातीच्या आधारावर राजकारणच करत नाही. आणि मग तुमच्या भाषेत बघायचं तर देशाचा पंतप्रधानच ओबीसी आहे. त्यामुळे हा प्रश्न तुमच्या मनात आलेला उद्भवतच नाही. काँग्रेसचे नेते ब्राह्मण आहे जे स्वतः घोषित करतात मैं जनुआधारी ब्राह्मण हूँ और मैं दत्तात्रेय गोत्र का हूँ. तुम्ही ज्या जातीचा प्रश्न विचारताय तो भाजप का मान्यच नाही. सब समाज को साथ लिए हमको हे आगे बढ़ना हा भावनेने काम करतो. हा राष्ट्रपती आपण आदिवासी आमची बहीण दिदी द्रौपदी मुर्मूला केला आहे. आपण सर्वांना स्थान देतो. या अगोदर APJ अब्दुल कलामांना राष्ट्रपती केलं. एक आमच्या अल्पसंख्याक पण देशाचे गौरव होते, भारतरत्न होते. मग आपण रामनाथ कोविंदांना केलं, अनुसूचित जातीचे होते. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी जातपात पाहून करत नाही, नैसर्गिकपणे सर्वांना सोबत घेऊन सब समाज को साथ लिए हमको आगे बढ़ना या भावनेने काम करते. त्यामुळे असं काही ठरवून या जातीचा करा. नरेंद्र मोदीजी ओबीसी आहे म्हणून प्रधानमंत्री नाही झाले, तर कर्तृत्वशाली आहे म्हणून प्रधानमंत्री झाले. अशी पण माहिती आहे की भाजप यावेळी कार्याध्यक्षपद निर्माण करणार आणि ते कार्याध्यक्षपद बहुतेक देवेंद्र फडणवीस यांना दिलं जाऊ शकतं. नाही, याची माहिती तुमच्याकडूनच मी ऐकतो आहे आणि ही माहिती तुम्हाला अमित भाईंनी दिली किंवा नड्डाजींनी दिली मला माहीत नाही. पण अशी माहिती थोडी आम्हालाही पोचवा, कारण आम्हाला पोचत नाही आजकाल. ती तुमच्या माध्यमातून पोचावी. धन्यवाद. रवी राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, मला जर निवडून दिलं नाही तर ते 1500 रुपये. अहो, कशाचं वादग्रस्त हो? तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पहा, व गमतीचा भाव होता. आता एवढीही आपल्याला बुद्धी असू नये ह्याचा आश्चर्य नाही का? तुम्ही स्वतः, मी 3दा ते पाहिलं. अहो, ते गमतीचा भाग होता. एकदम सिरियसली घेऊन एकदम राजकारण काय सुरू आहे महाराष्ट्रात माहीत नाही असं गमतीने अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात. आता गमतीने म्हटल्याबरोबर तो तुमचा चेहऱ्यावरचा भाव पहा बरं त्यांच्या. ते गमतीने बोलत एवढं मनात एकदम काय काय लोक बघायला लागले. मग आता आश्चर्य वाटतं. आणि तुमच्यासाठी आज बातम्या नव्हत्या, त्यामुळे आमचा बिचारा रवी राणा फसला तुमच्या बातम्यांमध्ये. संजय राऊत म्हटले की नाना पटोले यांनी सांगावं काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे, लोकप्रिय चेहरा हवा. मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीत दावे प्रतिदावे सुरू झाले. मग तुम्हाला काय त्याचं दुःख वाटतं का? ते दाखवत नाही तुम्ही TV चॅनलवर. दादा दाखवा ना. ते आम्हाला काय प्रश्न विचारतात, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कोण मुख्यमंत्री की तुमच्याकडे खूप चेहरे आहेत, त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे असं त्यांनी स्वतः म्हटलं संजय राऊतांनी. हो ना, म्हणूनच म्हणतो ना, जर असं होत असेल महाराष्ट्राच्या हितासाठी तर अशा गोष्टींचं स्वागत करा ना. त्यांना सावध का करता प्रतिक्रिया देऊन? आमच्या होऊ द्या ना, महाराष्ट्राचं हित आहे यामध्ये. काही गोष्टी निसर्गतः घडत असतील तर अगं चांगल्या म्हणजे नजरेने बघा, होऊ द्या त्यांच्यामध्ये, मस्त होऊ द्या. भाऊ, आज इन्व्हेस्टर समिट पार पडते. चंद्रपूरसाठी महत्त्वपूर्ण अशी समिट आहे. काय अपेक्षित आहे? काय चंद्रपूर जिल्हा हा विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जात असताना नवीन चंद्रपूर ही एक कन्सेप्ट होती, ज्यामध्ये एक मोठं नवीन शहर तयार व्हावं. आणि सुदैवाने या विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वालजी हे स्वतः जिल्हाधिकारी चंद्रपूरमध्ये राहिले. त्यांना चंद्रपूरची इत्तंभूत माहिती आहे, बारीक सारीक माहिती आहे. आणि म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली की नवीन चंद्रपूर हे आपण चांगलं विकसित केलं पाहिजे. त्यांनी ही तयारी दाखवली आणि आज इन्व्हेस्टर मीट आपण घेतो आहे. आणि जर हे केलं तर एक नवीन चंद्रपूर अतिशय विकसित, सोयीसुविधायुक्त. आत्ता मी केंद्र सरकारकडून 10,000 घरांच्या योजनेलाही मान्यता आणतो आहे. त्याच्यापैकी पहिल्यांदा 3,600 घरं हे गरिबांसाठी आपण तिथं बांधतो आहे. एक अत्याधुनिक स्टेडियम व्हावं याचा प्रयत्न आपण करतो आहे. पोलीस कार्यालय तिथं व्हावं. आणि
सुदैवाने अतिशय फास्ट अधिकारी आहे आणि वेगाने काम करणारे अधिकारी आहे संजीव जयस्वाल, तर त्यांच्या नेतृत्वात हे निश्चितपणे काम होईल असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.